गेल्या काही दिवसापासून नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र सध्या आपण बघू शकतोय की पुणे ग्रामीण परिसरामध्ये लोहगड असेल किंवा लोणावळा परिसरामध्ये अगदी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि सध्या आपण बघू शकतो की पावसाच्या जोरदार सरी बरसताना आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळपासूनच लोहगड परिसर असेल किंवा लोणावळा परिसरामध्ये ढगाळ वातावरण होतं आणि पावसाची संतधार जी आहे ती सकाळपासून सुरू होती. मात्र आता दुपारनंतर पावसाचा जोर वाढलेला चित्र जे आहे ते सध्या या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे. रस्त्यावरती सुद्धा पाणी साचलेलं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर लोहगडाचा हा परिसर आहे आणि या परिसरावरती सध्या बघू शकतोय की लोणावळा असेल त्याचबरोबर ती लोहगड परिसरामध्ये अगदी दुपारनंतर जोरदार पाऊस सुरू झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला सध्या पाहायला मिळतंय. गेल्या अनेक दिवसांपासून सातत्यानं खरं तर जोरदार पावसाची प्रतीक्षा नागरिक करत होते, कारण की लोणावळा परिसर जो आहे तो अगदी निसर्गरम्य परिसर आहे आणि यामध्ये पाऊस पडल्याच्या नंतर जे काही धबधबे असतात ते प्रवाही होत असतात. मात्र अशा आणखी पावसाची प्रतीक्षा जी आहे ती नागरिकांना आहे. मात्र आता जो पाऊस सुरू झाला आहे तो अगदी सर्व पर्यटकांसाठी असेल किंवा नागरिकांसाठी सुखावणारा पाऊस आहे, कारण की पावसानंतर बदलणारं हे निसर्गाचं रूप प्रत्येकांना हवंहवंसं वाटतं. लोणावळा परिसरामध्ये सध्या सुरू झालेलं चित्र जे आहे ते अगदी आल्हाददायक गारवा वातावरणामध्ये निर्माण करणार आहे. त्याचबरोबर ती पावसाच्या परसणाऱ्या सरीमध्ये कुठेतरी निश्चितच लोकांमध्ये एक समाधानाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसासोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.